सप्ताह चालू होणार म्हणून मी आणि नीलू छोटा हत्ती घेऊन गावी जायचे ठरवले. नीलू पूर्ण मुंबई टू कोकण गाडी चालवणार होता आणि मी पाठी बसून त्या राईडचा आनंद घेणार होतो. संध्याकाळी 3 वाजले आणि आम्ही घरातल्यांना बाय बाय करून निघालो. 20 किलोमीटर नंतर आम्हाला मलंगडचा सुंदर असा व्ह्यू बघायला भेटला. सोबत ढगांनी संपूर्ण आकाश भरला होता. पाऊस तर आला नाही, पण रस्त्यावर खड्डे आणि ट्रॅफिक एवढा भेटला की पनवेलला जायला 1 तास ऐवजी 1.5 तास लागला. नंतर ट्रॅफिक हवालदारला बघून छोटा हत्तीला जागेवरच थांबवलं. पनवेलमधून बाहेर पडताच कर्नाळा किल्ला दिसायला सुरुवात झाली. कर्नाळा जंगलाची हिरवळ बघत आणि नागमोडी वलन पाठी सोडत आम्ही पुढे गेलो तर पावसाने जोरदार हजेरी लावली. गुलाबी आणि पिवळ्या कलरचे रेनकोट घालून आम्ही पावसाचं स्वागत केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. 50 आणि 60च्या स्पीड ब्रेकरवर उड्या मारत मारत ऊन पाऊस करत करत जाताना आम्हाला मध्येच मोठे कंपनी सिगरेटचा धूर सोडताना दिसले. नेहमीप्रमाणे मुंबई गोवा हायवे दूर अवस्थामध्ये बघायला भेटला. 7 वाजले आणि आम्ही पोचलो माणगावला. पुढे जेवण्यासाठी हॉटेल भेटणार नव्हते म्हणून आम्ही माणगावमध्ये जेवायचं ठरवलं. हॉटेल किरणमध्ये चायनीजची ऑर्डर दिली. भूक लागलेली म्हणून चायनीज येताच तुटून पडलो. जेवत होतो तोपर्यंत कालोखसुद्धा झाला होता. पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. मध्येच गाडीला पण भूक लागली. मग तिलासुद्धा जेवण दिलं आणि पुन्हा राईडला सुरुवात केली आणि 8 तासांनी आम्ही पोचलो गावी.